नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इन्स्टंट रवा इडलीची रेसिपी। तर पटकन होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही रेसिपी बनवू शकता। इथे आपल्याला तांदूळ, डाळ ह्या सगळ्या गोष्टी भिजवायची आवश्यकता नाही पडणार, कारण ही फक्त रव्यापासून बनलेली इडली आहे। तर आज आपण इथे एकदम मसालावाली इडली बनवणार आहोत आणि थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे, तर इडलीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे। जास्त वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे नॉर्मली आपल्याला पहिल्यांदा फोडणी देऊन घ्यायची आहे। तर मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे, त्याचबरोबर एक वाटी कढीपत्ता आणि 3 ते 4 मिरच्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। तर ह्याची फोडणी आपल्याला पहिल्यांदा घालून घ्यायची आहे। थोडीशी हळद मिक्स करायची आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत 1 वाटी खिसलेला बटाटा। तर इथे तुम्ही दुसरा पण भाज्या घेऊ शकता, जसे की गाजर आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यात मिक्स करू शकता। पण मी इथे फक्त बटाटा मिक्स केलेला आहे। तर बटाटे इथे मी साधारण 2 मीडियम साईजचे बटाटे खिसून घेतलेले आहेत। आणि आपल्याला हा मसाला जास्त काही शिजवायचा नाही आहे, नॉर्मल परतायचा आहे। खूप असं बटाटा ऑलरेडी आपण तो खिसलेला असल्यामुळे त्याला जास्त फ्राय व्हायला वेळ लागत नाही। त्याचबरोबर या मसाल्यामध्ये आता आपण मिक्स करणार आहोत रवा। तर इथे मी 2 टाईपचा रवा घेतलेला आहे, जाडसर आणि बारीक रवा। तर दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे। आता हा रवा आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। जसं आपण उपमा बनवतो, उपम्याची प्रोसेस जशी असते सेम, सुरुवातीला आपल्याला सेम तशाच पद्धतीने करायचं आहे। रवा छान असा आपल्याला इथे ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून नॉर्मल भाजून घ्यायचा आहे। बघू शकता, खूप लालसर करायची आवश्यकता नाही आहे। तर अशा पद्धतीने तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपण आपला रवा जो आहे ते भाजून रेडी झालेला आहे, तो आपण एका भांड्यामध्ये किंवा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवूया। 5 मिनिटं आपण त्याला थंड होण्यासाठी ठेवू शकतो। 5 मिनिटं किंवा 2 ते 3 मिनिटांमध्ये तो थंड होऊन जाईल। आणि रवा थंड झाल्याच्या नंतरच आपण बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। तर आपला रवा जो आहे थंड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत 1 छोटी वाटी दही। इथे एकदम फ्रेश असं दही घेतलेलं आहे। दही थोडं आंबट असेल तरी चालेल, जेणेकरून आपली इडली खूप छान अशी लागेल। त्याचबरोबर त्याच वाटीच्या साहाय्याने मी 1 वाटी त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे। आता हे आपल्याला दही आणि रवा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर। आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी एकदम मिक्स न करता आपण थोडं थोडं पाणी मिक्स करून घेणार आहोत, कारण काय होईल, एकदम ग्लासभर पाणी ओतलं तर आपल्याला आयडिया येणार नाही की याच्यामध्ये किती पाणी लागेल, कारण काय होईल, पूर्ण पातळ होऊन जाईल आणि आपण त्याची इडली बनवू नाही शकणार। तर बघू शकता, तर याच्यामध्ये अजून थोडंसं मी पाणी मिक्स करेल। आणि आपल्याला हा जो रवा आहे, कारण आपण मिक्सरला बारीक केलेला नाही आहे, कारण याच्यात आपण थोडं जाडसर रवा पण मिक्स केलेला आहे। तर आपण याला 2 ते 3 मिनिटं त्यातलं पाणी सोक करण्यासाठी किंवा रवा भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। काय होतं, ते भिजल्यामुळे अजून छान इडली तयार होते। तर बघू शकता, इथे आपला रवा जो आहे छान असं भिजलेला आहे। त्यात आपण साधारण 1 ग्लास पाणी मिक्स केलं होतं आणि ते पूर्ण पाणी रव्याने सोक करून घेतलेलं आहे, बघू शकता। आता आपल्याला अजून 1 ग्लास इथे पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे। तर याची जी कन्सिस्टन्सी आहे, जी आपण नॉर्मल इडल्या बनवताना जे पीठ किंवा जे बॅटर आपण बनवतो, सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे रव्याची पण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर थोडं थोडं करून मी ह्याच्यात पाणी मिक्स केलेलं आहे, बघू शकता। तर आपण याच्यामध्ये मीठ जे आहे ऑलरेडी घातलेलं नाही आहे, तर आता आपण याच्यात मीठ मिक्स करणार आहोत। बघू शकता, आपलं बॅटर जे आहे ते छान असं रेडी होत आहे। आता याच्यामध्ये जाईल 1 चमचा मीठ मिक्स करायचं आहे। आणि तुम्ही हवं तर सुरुवातीला जो आपण मसाला भाजतो त्याच्यातही थोडंसं मीठ मिक्स करू शकता, पण मग आपल्याला अंदाज यायला हवा, नाही तर मग दोन्ही वेळेस जास्त मीठ पडलं तर ते खारट होऊ शकतं। आणि त्याचबरोबर इथे 1 चमचा मी सोडा घेतलेला आहे, इनो घेतलेला आहे, लेमन फ्लेवरवाला। तर तो आपल्याला याच्यात मिक्स करायचा आहे। बघू शकता, त्यात थोडंसं पाणी घातल्यामुळे तो एकदम लगेच रिॲक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि आपलं जे बॅटर आहे इडलीसाठी आता परफेक्ट रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण जे इडलीचं पात्र आहे
त्याच्यातले जे भांडे आहेत त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण. तर त्याला सगळ्या ह्याला तेल लावून छान घ्यायचं आहे, जेणेकरून इडली छान अशी झाली पाहिजे आणि चिटकली नाही पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडेसे काजू घेणार आहे. तर खूप छान दिसतात ते इडलीवरती, त्याच्यामुळे मी हे काजू ह्याच्यात घेतलेले आहेत. आता थोडं थोडं करून आपल्याला जे बॅटर आहे ते इडलीच्या ह्याच्यामध्ये भांड्यात टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता इथे माझ्याकडून थोडंसं जास्त झालेलं आहे. तुम्हाला जे आहे कमी प्रमाणात ठेवायचं आहे, कारण काय होतं इडली आपली फुगते आणि रव्याची असल्यामुळे तर तो खूप सारी फुगते ती. बघू शकता तर इडली पात्रामध्ये जे आहे आपलं पूर्ण बॅटर जे आहे घालून घेतलेलं आहे आपण. तर आता आपण साईडला इडली पात्र जे आहे प्रीहीटसाठी ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता हे ठेवून देऊयात. आणि आपल्याला एक 10 मिनटंच त्याला वाफलून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर आपली इडली जी आहे खाण्यासाठी रेडी होईल. तर याच्यामध्ये वरती झाकण ठेवून एक काहीतरी जाडसर वस्तू ठेवा, जेणेकरून त्यातून हवा जी आहे बाहेर येणार नाही आणि आपल्या इडल्या ज्या आहेत खूप छान अशा रेडी होतील. तर आपल्याला फक्त 10 मिनटं ठेवायचं आहे. 10 मिनटांनी तुम्ही त्याला चेक करू शकता. बघू शकता खूप छान अशा आपल्या इथे इडल्या ज्या आहेत रेडी झालेल्या आहेत. तुम्ही टूथपिकच्या साहाय्याने चेक करू शकता इडली रेडी झालेली आहे की नाही. आणि एकदम टम्म फुगलेले आहेत बघू शकता. तर आता आपल्याला त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. नॉर्मल थंड झाल्यानंतर आपण त्याला सुरीच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. आणि निघायलाही ते पटकन इझिली निघतात. बघू शकता खूप छान अशी आपली इथे मसाला इन्स्टंट रवा इडली रेडी झालेली आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसते. तुमच्याकडे अचानक कोणी गेस्ट आले तर तुम्ही सेम अशा टाईपची इडली बनवू शकता आणि खायलाही खूप छान लागते. दही मिक्स केल्यामुळे ती अजूनच चवदार आणि अंबूस अशी लागते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर आपली इथे पूर्ण रेसिपी जी आहे इडलीची रेडी झालेली आहे. त्यासोबत आपण सॉस किंवा चटणी खाऊ शकतो किंवा असेही खाऊ शकतो. थँक्यू गाईज.